If you go to Mapsa, which is the center of Bardesh, which is the center of North Goa, आणि नॉर्दर्न मारून तुका दिसतले की 1930-40 ट्रक गार्बेज असं दिसतो तुका. तो सकाळी सेम पेशा सांगतो येता दुसऱ्या दिवसा असं तर मी एंड झाला. पण कोणाक काय पडना शकता. 2027चे इलेक्शन लागीं पावता तशें आमदार मायकल लोबोंची नदर मांद्रे वयल्यान आतां म्हापशा पडली काय कितें असो प्रश्न सद्याक लोकांक उपसला. म्हापशा गार्बेज मॅनेजमेंट सारकें जायना, सगळीकडेन कचऱ्याचे डिगारे पडिल्ले दिसता. त्या भायर हेर जायते मुद्दे म्हापशांत आशिल्ल्याचे आमदार मायकल लोबो म्हणटात. आमदार कलंगूटचे मात मुद्दे उलयतात म्हापशेचे. म्हणटकी खंय तरी म्हापशेच्या आमदारांक बोट दाखोवपाचो हो प्रयत्न आसा काय कितें असो दुबाव लोकांनी उक्तायला. ह्यान पयलीं म्हापशेच्या आमदारान कलंगूटचे आमदार मायकल लोबो हांकां आपल्या मतदारसंघान मदीं पडूं नाका अशें पत्रकार परिशद घेवन सांगिल्लें. मजगतीं कलंगूटच्या आमदारांक म्हापशा बद्दल परत एकदा ओढ निर्माण जाल्ल्यान लोकांक प्रश्न पडूंक लागल्यात. If you go to Mapsa, which is the center of Bardesh, which is the center of North Goa. श्रीपाद भाऊ हिंगा हांव तुमचे कडेन मागता तुम्ही हो विषय घेवचो, सीएम कडेन घेवचो, देव अध्यक्ष जाला तेजे कडेन घेवचो की म्हापसा तुम्ही बेश्टे वचून एक नॉर्दर्न मारा. आणि नॉर्दर्न मारून तुका दिसतले की 1930-40 ट्रक गार्बेज असं दिसतलो तुका म्हापशा. तो सकाळी सेम पेशा सांगतो येता दुसऱ्या दिवसा असं तर मी एंड झाला. पण कोणाक काय पडना शकना. आम्ही म्हणटा म्हापशा सगळ्यांक व्हडलो बाजार, म्हापशा ट्रेडिशनल मार्केट, थिंगा फिश मार्केट वेजिटेबल आख्खे गोंयचे नॉर्थ गोवाचे लोक थिंगा शिक्षणाक वयता, एड्युकेशनाक वयता. दे गो इन द स्कूल्स, कॉलेजेस, प्रायमरी, प्री प्रायमरी पासून म्हणजे कॉलेज सेक्शन पासून हायर सेकंडरी, बट इट इज द सेम. म्हणजे वेस्ट इज ओनली accumulating in the city. It is very sad. कोणाकच काय पडना शकना. त्या खातीर गोवा इज not a favorite destination among the tourists anymore. म्हणजे हाय स्पेंडिंग टुरिस्ट जे एक टाइमवर गोंया येताले तेंका कोणे पयस केले? आमीच पयस केले. इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह फाटी उरले, लोक तेंका मत मारीत गेले. कित्याक मारीत गेले? कित्याक ते कलेक्शनय करिना हाऊस टॅक्साचे सारखे. ते काय करिना म्हणजे लोकांक तितली सवलत दिली पण लोक पळयना, आमी पळयना what we are losing. The state which was getting highest revenue from foreign exchange, that is foreign tourists, have slowly gone down, and it is a matter of concern. This is one concern which I have raised. There are so many issues as far as tourism कित्याक सकला गेलो सांगूशे दिसले कित्याक आयज बेलिंग मशीन मटेरियल रिकवरी फॅसिलिटी हासो इनॉग्रेट जाता. आयज कित्याक उलयलो कित्याक हे फायनली we cannot only see at Kalangute, we have to also see at Goa. And finally, this is the only bread earner. The tourism is the only bread earner. ऐसानी तुम्ही पहिला असले सोशल मीडियाचे लोक उलयता, भायले लोक उलयता, आमचे लोक उलयता, सगळे जण उलयता. Goa is shown in red, and we need to do the correction. We cannot blame the government all the time. And I feel that every panchayat takes it up personally, like how Kalangute, Kargali, other few panchayats, Arpara Nagwa, Parra, आमचे कॉन्स्टिट्युएन्सीज म्हणून सांगितलं आमचे वी हॅव शोन द वे. गार्बेज ट्रीटमेंट प्लांट आरपी आम्ही, वी वर द मेन पीपल, Kalangute सरपंच, myself, we were continuously going to Manohar Parrikar that we want this facility over here. We want to see that North Goa coastal belt gets free from the waste, free from garbage. पण असे दुसरे पंचायती काम करता काय? याचे एक प्रश्न हा. आणि तेका चेकमेंट करपी कोण ना, म्हणजे तेका इसारपी कोणूच ना, तेंचे फोन घेवपी कोणूच ना. एक मीटिंग जाता काबार मागीर पुढे कोण पळयना. आयज पासून आमी रेडी ना एक्सेप्ट करपाक की आमी आमचो वाडो क्लीन दवरया, आमचे सराउंडिंग क्लीन दवरया, आमी वेस्ट कलेक्ट करूया. पंचायत इज स्टिल नॉट व्हेरी सिरियस इन कलेक्टिंग वेस्ट. दे आर सेइंग वी हैव ऑलरेडी गिवन द जॉब टू द कॉन्ट्रॅक्टर. Whether the contractor is doing their job is seen by very few panchayats, and one of them, the first leading panchayat is Kalangute, higher Kandoli. हे पळयता की वेस्ट कलेक्ट जाता ना तो हे पळयता, तेंची नदर आहा. आनी अशें जायना. गोंयभर तुम्ही वचत, इफ यू क्रॉस द ब्रिज ऑन द अदर साइड, you will see all waste
being thrown here and there on the main road. कोणाकूच पडोंक ना.